पुणे मेट्रोच्या विस्तारीकरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली. पुणे मेट्रोच्या विस्तारीकरणाला 3656 कोटींची मंजुरी देण्यात आली. पुणे मेट्रो लाईन 2चे विस्तारीकरण होणार. वनाज ते चांदणी चौक, रामवाडी ते वाघोली, विठ्ठलवाडीपर्यंत विस्तार करण्यात येणार. संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत फोन लाईनद्वारे जोडले. शिवाजी, महत्त्वाची अपडेट आहे. पुणे मेट्रोच्या विस्तारीकरणाला 3556 कोटीची मंजुरी मिळाली. काय ताजे अपडेट आहेत? सातत्यानं मंजुऱ्या मिळत होत्या. अगोदर पुणे महानगरपालिकेने मंजुरी दिली, त्यानंतर ही महाराष्ट्र सरकारकडे आले. महाराष्ट्र सरकारने देखील याला मंजुरी दिली. त्याचबरोबर अजित पवार यांनी या सगळ्या संदर्भामध्ये महाराष्ट्र सरकारचा जो हिस्सा आहे तो अर्थसंकल्पामध्ये जाहीर केला होता आणि केंद्र सरकारकडे मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आला. त्यानंतर आज या संदर्भामध्ये केंद्र सरकारने त्यांचा जो हिस्सा आहे साधारण 3526 कोटींचा त्याला मंजुरी दिलेली आहे. हा प्रकल्प साधारण 4 वर्षामध्ये पूर्ण होणार आहे. रामवाडी ते कॉरिडॉर, रामवाडी कॉरिडॉर याच्या विस्ताराला ही मंजुरी आहे आणि 2 कॉरिडॉर असणार आहे. साधारण 12 ते 13 किलोमीटरचा एक असेल, दुसरा त्याच्यामध्ये 13 स्टॉप असतील, अशी माहिती जी आहे ती प्राथमिक स्वरूपात आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि जर आपण पाहिलं तर प्रमुख IT हब असलेल्या भागामधून, व्यावसायिक क्षेत्र असलेल्या भागातून, शैक्षणिक संस्था असलेल्या आणि निवासी क्षेत्रांना जास्तीत जास्त फायदा होईल या दृष्टिकोनातून नेटवर्क 2चं जी स्टेशनची लाईन आहे ती या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे. त्यामध्ये लाईन 1 मध्ये निगडी, कात्रज याच्यासह हिंजवडी जिल्हा न्यायालय यांचे एकत्रित करून मल्टी मॉडेल असं एकत्रीकरण करता येईल का या दृष्टिकोनातून प्रयत्न या दुसऱ्या टप्प्यातून होणार आहे. आणि या सगळ्यामधून जर आपण पाहिलं तर एक ग्रीन एनर्जी जी असते त्याच्यामधून प्रदूषण कमी करणं पुण्यासारख्या शहरामध्ये आणि मोठ्या प्रमाणात जी लोकसंख्या आहे त्यांचा जीवनमान सुकर करण्यासाठी, त्यांचा प्रवास सुकर करण्यासाठी हा मार्ग आहे. पुढील 4 वर्षामध्ये ही रेल्वे जी आहे ही पूर्ण होणं अपेक्षित असल्याचं सांगितलं जात आहे. आणि पुणे मेट्रोचा हा दुसरा टप्पा असेल. त्या दुसऱ्या टप्प्यामध्ये साधारण जर आपण विचार केला तर लाईन 2 साठी 2027 मध्ये पूर्ण होणं अपेक्षित असल्याचं सांगण्यात येत आहे. आता या सगळ्या याच्यामध्ये काही टप्प्याची कामं पूर्ण झालेली आहेत, काही टप्प्याची बाकी आहेत. त्या दृष्टिकोनातून महत्वाची बाब म्हणजे केंद्र सरकारने देखील मोठ्या प्रमाणात निधी दिला, त्यामुळे पुणे शहरातील नागरिकांसाठी ही आनंदाची बातमी म्हणावी लागेल. करण, नक्कीच शिवाजी, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी.